नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत किती माहिती आहे का? 12 वाजून 5 मिनिटं झाल्यात आणि ही माझ्या संग आली होती 8:30ला. तर मला रोज फोन करून परेशान करायचे. 10:30 वाजल्यात या जेवायला, 10:30 वाजल्यात या जेवायला. बघा बायको आहे ती काळजी करणार, बरोबर आहे. पण हिला सांगायचं तू जेवण करून दे, ही करत नव्हती. तर मग आता काय केलं, आज म्हणलं माझ्यासोबत ये काम करायला वायरिंगचं. तर मग आता काय केलं, काम करायला हिला घेऊन आलो. आता एका रूमचं पूर्णपणे काम केलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा इथं ह्यांचं मंदिर आहे आणि इथं यांच्यासाठी मी 2 पॉईंट सोडलं. ते एक जरी खराब झालं एक चालू होईल. हा देवाचा इथला पण चालू आहे. हा इकडं, हा इथून फॅनची वायर वरी गेलेली आहे, इथं सोडले. तर ह्यांचा फॅन इथं ह्या दोघांच्या चॅनलच्या मध्ये फिटिंग करणार आहेत, पाईप मारून नाही. तर हा मेन बोर्ड, इथून सगळं त्यांचं कारोबार चालू होणार. आता टी व्ही पण इथं फिटिंग करू शकतात. थांबे, टी व्ही पण फिटिंग करू शकतात आणि त्याच्यामध्ये चार्जिंग लावा, काही लावा, ते त्यांचे ते तिथं काही करू शकतात. परत राहिला प्रश्न आता ही दरवाजाच्या इथं वरी 2-2.5 फुटाचा कोटमाळा बनवला आहे. इथून पण वायरिंग बघा कशी काढलेली आहे. हे बघा, इथं ड्रिलिंग केली, थोडं पण म्हणजे असं जास्त तोडफोड नाही केलेली. तर मग इथं 2 सॉकेट 2 बटनचा बोर्ड बसवलेला आहे, जेणेकरून कसं इथं ॲडजस्ट फॅन पिन लावलं येईल आणि मिक्सर चालवता येईल. चला, तर मग आता इकडं आता हे बाथरूम आहे. तर ह्या भावाचं रूम आहे. तर आता काम कसं झालं आहे, काम कसं झालं आहे सांग. हां, चांगलं झालं ना, नक्की मनापासून. हां, आईला विचार, चांगलं झालं ना. तर मग आता हा इथून बाथरूमच्या इथं आतमध्ये जायच्या वेळेस हा लाईटीचा, बाथरूमच्या आतमध्ये जाण्याच्या वेळेस हा पहिलं बटन लाईटीचं. आता हे 2 बटन असेच, एक बटन खराब झालं तर बाय चान्स टाकू शकतात. इथं ब्लँक लावलेला आहे. हा 16 एम्पीयरचं स्विच टाकला आहे आणि हा सॉकेट 6 एम्पीयरचंच आहे. तर म्हणजे हा इथं वॉशिंग मशीन किंवा यांचं फ्रीज वगैरे असेल, इथं किचन आहे. तर मग त्या हिशोबाने मग इथं बोर्ड लावला आहे खाली. दुसरा प्रश्न राहिला आतमध्ये. तर आणि इथं एक बाथरूममध्ये बल्ब हीटर लावण्यासाठी, कारण की त्या साईडला कॉर्नरला दिला आहे. मी इथं पण देऊ शकत होतो, पण इथं नाही देऊ शकत. कारण का माहिती आहे का, पाणी गरम केलं तर तिकडं ठेवू शकतात. जर बायचान्स आंघोळ करायची तर इथं करू शकतात. त्या हिशोबाने मग तो पॉईंट त्या कॉर्नरला दिलेला आहे माझ्या डोक्याने. आता त्यांना काम तर आवडलेलं आहे. आता तुमच्या समोरची गोष्ट आहे, ते रूम मालिक, त्यांची रूम मालिक, ते परत त्यांची मम्मी, तो अपंगच आहे. हे बघा, इथून बाहेर घेतलेलं आहे, म्हणजे बाहेरच्या साईडला फक्त बोर्ड. तर हा बोर्ड असा, म्हणजे बाहेर त्या साईडनं पट्ट्या आहेत, आतमधल्या साईडनं. इकडं तुम्हाला किचन बशी कुठं दिसतात पट्ट्या, आणि इकडून पण बघा वरच्या वरी मारलं, जेणेकरून सामान जरी ठेवलं तर ती पट्ट्या झाकून जाणार. फक्त एवढंच दिसून येतं. काम कसं झालं खरं सांगा. आणि हे आज बायकोला घेऊन आलेलं आहे. मॅडम तुम्हाला कसं वाटलं? हां, भुका लागल्यात का? किती वाजले त्या? 12-9 झालेत ना. मग तुम्ही लेच फोन करता 5-5 मिनिटाला. आता कळालं का? हां हां, मग आता नेक्स्ट टाईम असं काय असेल ना तर मग पहिलं तुला घेऊन जाणार आता. म्हणून सारखं फोन करत जाऊ नको म्हणलं. टायमाला कसं येणं होत नाही. तर थोडंफार काम राहिलं ना तर ती कसं होतंय, घरी असलेला माणूस फोन करणार, पट्ट्या घेऊन जायच्यात. तर मित्रांनो चालतंय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.